हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज बनवलं होतं आपण गावाकडच्या पद्धतीने झणझणीत असं चुलीवरचं जेवण, दी गावरान पद्धतीने. आणि गावाकडे चिकन कसं बनवलं जातं तेच आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आता खूप साऱ्या अशा काळानुसार गोष्टी बदलत चालल्या आहे. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला शहरात मिळत नाही त्या गावाकडे मिळतात. म्हणजे असं छानपैकी चुलीवरती चिकन आपल्या अगोदर कोंबडी भाजून घेतली आम्ही. नंतर छान असं हे चिकन इथं आपण चुलीवर तयार केलं. आज आपण हे चुलीवर जेवण तंदोरी चिकन रस्सा बनवला होता. अगदी झणझणीत असा झाला होता. तर चला मग तो कसा बनवला तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघू. आता अगोदर तर आम्ही अशा 2 कोंबड्या व्यवस्थित भाजून घेतल्या होत्या चुलीवरती. खातो का? मस्त मसाला लावून देऊ तुला तिला. आणि हा व्हिडिओ मी कोकणमधले मी काही व्हिडिओ बघते आणि कोरियनचा एक व्हिडिओ बघते. त्यानुसार मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे आमच्या मराठवाड्यामधलं छोटंसं कोकण. चला, अशा पद्धतीने अगोदर आम्ही साफ करून घेतलं, नंतर कट करून घेतलं, म्हणजे तुकडे करून घेतले. छोटे छोटे पीस असे तयार करून घेतले. नंतर आणि आमच्याकडे घरगुतीच मसाला तयार केला जातो. असे चुलीमध्ये कांदे वगैरे भाजून घेतल्या जातात. नंतर मसाला पण असा भाजून घेतला जातो तव्यावरती. नंतर टाकलं चुलीवरती, चिकन शिजण्यासाठी टाकलं होतं. थोडं तेल घातलं, नंतर चिकन टाकलं, नंतर हळद मीठ. थोडा वेळ लागतो चुलीवरती शिजायला, पण खरंच खूप भारी लागतं चुलीवरचं जेवण. मेन माणसाला
आणि आमच्याकडे चुलीवरचं जेवण जेव्हा आम्ही सगळेजण एकत्र जमतो तेव्हा आम्ही असं चुलीवरचं जेवण असं एन्जॉय करतो. सगळेच आता नोकरीच्या निमित्ताने सगळेच बाहेर राहतात, तर त्यामुळे कधी कधी गावाकडे आलो की असं मस्त छान असं आमचं चुलीवरती जेवण होतं तयार. आम्ही सगळे मिळून असं तयार करतो. नंतर असे मसाले सर्व तयार करून घेतले होते आणि इथं चिकन पण आता व्यवस्थित शिजलं होतं. नंतर दिली आम्ही भाजीला फोडणी. आणि खरंच सांगते, चुलीवरचं जेवण आणि गॅसवरचं जेवण खरंच खूप फरक असतो. जे चुलीवरची जी चव असते ती खरंच काही वेगळीच असते. आणि इथं आपण 17 ते 18 माणसाची भाजी तयार केली होती. आणि छान अशी आपल्या भाजीला तर्री पण आली होती. तर असा झाला आमचा चुलीवरचा बेत. तुम्ही पण एखाद्या वेळेस गावाकडे गेले ना तर असं एकदा नक्की जेवण बनवून बघा चुलीवरती. खरंच ते खूप चविष्ट असं लागतं. असं आमचा चिकन रस्सा चुलीवरचा इथं तयार झाला होता. जेवणाच्या अगोदर आम्ही गेलो कैऱ्या आणायला. नंतर तिथून कैऱ्या आणल्या आणि तिथंच एक कैरी झाडाखाली फोडून लाल तिखट आणि मीठ घालून सर्वांनीच एन्जॉय केली परत. तर असा झाला आमचा गावाकडचा पाहुणचार आम्हाला. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. चुलीवरचं जेवण. थँक यू.